लाईट लाईट ए लाईट लाईट वर कर, वरती कर, डोळ्यावर येतं वर कर, वर नाही तर बंद कर, बाउन्स कर ना. बाउन्स कर, वर घे. आबा आपण ठीक आहे चल अजून अजून हा बस सुरू. पहिल्या प्रथम सगळ्यांना धन्यवाद देतो, कारण तुम्हाला जरा अकस्मात बोलवलं आणि विनंतीचा मान ठेवून आपण सगळेजण आलात त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. अकस्मात एवढ्यासाठी बोलवलं की तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे महाराष्ट्रावरती अतिवृष्टीचं संकट आहे. गेल्या आठवड्यात मी सुद्धा अतिवृष्टी जिथे झाली त्या परिसरात जाऊन आलो, शेतकऱ्यांना भेटलो, त्याच्यानंतर मी आपल्याशी बोललो. मी तर प्रांजळपणाने सरकारला हात जोडून विनंती सुद्धा केली की या संकटामध्ये राजकारण न आणता आपण सगळे एकत्र होऊन मार्ग कसा काढता येईल का हे पाहू शकतो. परंतु मला नाही वाटत सरकारकडे काही अशी कल्पना आहे किंवा सरकारची तशी तयारी दिसत नाही. कारण मुख्यमंत्री त्यांच्या जाहिरातीमध्ये व्यस्त आहेत, दुसरे मुख्यमंत्री मदतीच्या पाकिटावरती सुद्धा स्वतःचे फोटो छापून वाटण्यामध्ये मग्न आहेत, आणि तिसरे मुख्यमंत्री तर काही अंगाला उपमुख्यमंत्री तर काही अंगाला लावूनच घेत नाहीत. म्हणजे कोणताही विषय आला तरी त्यावेळेला हे दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत ते दिसतच नाहीत कधी. आणि जनता आता वाऱ्यावर पडलेली आहे. या जनतेला मदत करणं तर दूरच राहिलं, पण आज बातमी जी आलेली आहे ती शेतकऱ्यांवरच सरकारचा पूरभार अशी एक बातमी आलेली आहे. आणि त्याच्यात खरंच ही संतापजनक गोष्ट आहे. मधल्या कालखंडात आपण बातमी दिली होती, कारण मी तुमच्याच माध्यमातून या सगळ्या बातम्या पाहतोय आणि वाचतोय की काही साखर सम्राट हे भाजपामध्ये गेले आणि शेकडो करोडो रुपयांच्या कर्जावरती त्यांनी सरकारकडनं थक हमी मिळवली. आम्ही जी मागणी करतोय ती या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी करतोय, ज्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन गहाण टाकावी लागते, बैलजोडी गहाण टाकावी लागते, कधी कधी पत्नीचं मंगळसूत्र सुद्धा गहाण टाकावं लागतं, कारण काहीतरी गहाण टाकल्याशिवाय त्यांना कर्ज मिळत नाही. त्यांच्या कर्जाची हमी सरकार कधी घेतच नाही. आज तर परिस्थिती अशी आहे की डोळ्या देखत त्यांचं पीक जमिनी सकट उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हे कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेले आहेत. रोज बातम्या येत आहेत की शेतकरी आत्महत्या करतायत. आणि मग प्रश्न असा पडतो की जर का साखर सम्राट भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल, म्हणजे त्यांनी जर काही कर्ज बुडवलं तर ते पैसे सरकार भरणार, म्हणजेच सर्वसामान्य जनता भरणार.